जगात कोणताही पदार्थ मी कुठेही खाऊ शकतो, पण एक पदार्थ असा आहे ज्याबद्दल माझे जरा नखरे असतात. म्हणजे तो पदार्थ मी काही निवडक ठिकाणीच खातो. तर हा कोणता पदार्थ आहे आणि हे कोणती ठिकाणं आहेत हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. चला वेळ न घालवता लवकर सुरुवात करूया. पुण्यातील खाद्य संस्कृती ही फक्त जुनीच नाही तर सखोल देखील आहे. पुणेकर जेवढं प्रेम गाडीवरच्या वडापावला किंवा मिसळीला देतात, तितकंच प्रेम ते अनलिमिटेड थाळी किंवा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफेला देतात. तर चला माझ्यासोबत पुण्यातील खाऊ गल्ली ते अनलिमिटेड थाळी या खाद्य संस्कृतीचा शोध घ्यायला. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. पाणीपुरी खायला आलो. आज आपण जो पदार्थ खायला आलो आहोत तो म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी मी निवडक ठिकाणी खातो आणि पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना तर या निवडक ठिकाणीच मी फक्त पाणीपुरी खाण्यासाठी येतो. पाणीपुरी तुम्हाला सपनाच्या इथे बनवूनही मिळते किंवा अशी एक एक बनवूनही मिळते. मला ही अशी आवडते. पाणीपुरी ही अशीच खाण्यात मजा आहे. तिथे तुम्हाला कांदा शेव हाही मिळतो. ते सगळे लाड पुरवले जातात. साधारण ह्या गाडीला 60-70 वर्ष झाले. 60-70 वर्ष. हा, आता ही तिसरी पिढी आहे. आपल्याकडे पाणीपुरीचा आता दर काय? आता 30 रुपये. आणि किती पाणीपुरी येतं? 6 पीस. मग नंतर ना एक शेवट मसाला पुरी. 6 पीसेस प्लस एक मसाला पुरी. हो. आणि पाणीपुरीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय मिळतं? पाणीपुरी, शेवपुरी, मसाला पुरी, रगडापुरी, दहीपुरी, अदरवाईज सगळंच चाट आयटम. सपनाची पाणीपुरी माझी सगळ्यात आवडती पाणीपुरी आहे. किंवा असं म्हणायला हरकत नाही की आवडत्या पाणीपुरीमध्ये ही नंबर 1 क्रमांकावर येते. त्याचं कारण असं की इथलं जे पाणी आहे, घट्ट पाणी आहे, गोड पाणी म्हणा, एकदम घट्ट असं गोड पाणी आहे. आणि इथलं जे तिखट पाणी आहे ते इथल्या पाणीपुरीचं एक हायलाईट आहे. मस्त तिखट झणझणीत असं मिरचीचं हे पाणी असतं. आणि सौम्य तिखट विकट असा प्रकार इथे मिळत नाही. चांगलं तिखट, धूर निघणारा तिखट असं हे तिखट पाणी आहे.
पाणीपुरीसाठी पुढचं ठिकाण म्हणजे सदाशिव पेठेतील राधिका. इथे राधिकामध्ये पाणीपुरी तुम्हाला एक एक नाही मिळत, इथे तुम्हाला प्रॉपर एक प्लेट बनवून मिळते आणि तुम्हाला मीडियम पाहिजे, तिखट पाहिजे किंवा गोड पाहिजे, कशी पाहिजे तशी तुम्हाला मिळते. आपण मीडियम सांगितलेली आहे. राधिकामध्ये इथे पाणीपुरीमध्ये 5 पुऱ्या येतात आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी एक प्रकारचं पाणी आपण आपल्याला टाकून दिलं. मला वाटतं त्यांचं एक प्रीमिक्स पाणी असं असेल, त्याच्यावर त्यांनी बुंदी आणि शेव असं टाकलं आणि त्याच्या आधी रगडा आपल्याला दिलेला आहे. बघूया त्याची चव कशी. इथे राधिकामध्ये तुम्हाला बर्फ टाकून मिळतो पाण्यामध्ये, ज्याच्यामुळे थंड असं पाणी मिळतं. आपण त्यांना मीडियम सांगितले होते, त्यांनी छान प्रकारे आपल्याला मीडियम अशी पाणीपुरी दिली आहे. माझ्या मते त्यांनी ते पाणीच एकजीव केलेलं आहे, तिखट आणि गोड असा एक परफेक्ट बॅलन्स त्यांनी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे, जेणेकरून वेगवेगळं पाणी याच्यात टाकायची गरज नाही. तुम्ही पाहिलं जसा 2 मिनिटांच्या आत आपल्याला त्यांनी ही पाणीपुरी आपल्याला बनवून दिलेली. 2003 चालू केलं आम्ही. ओके. आणि इथे पाणीपुरी व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय मिळतं? पाणीपुरी, भेळ, एसपीडीपी, दही भेळ, रगडा भेळ, फरसाण भेळ, जैन भेळ. आणि जर कोणाला इथे यायचं असेल तर कसं यायचं? ज्ञान प्रबोधिनीच्या जवळ. ज्ञान प्रबोधिनीजवळ. लक्ष्मी रोडकडे राहतो, जोंधळा चौकात आपण हॉटेल. ओके. इतर कुठली शाखा? नाही तर ते हीच शाखा. पाणीपुरीचा दर 25 रुपये. 25 रुपये. ओके, चालेल. धन्यवाद. पाणीपुरीच्या पुढच्या ठिकाणी आपण आलोय ते म्हणजे भंडारा रोडवर स्थित अनंता भेळ व पाणीपुरी या ठिकाणी. इथे जर तुम्ही पाणीपुरी शौकीन असाल तर भंडारा रोडची पाणीपुरी म्हणजे अनंता पाणीपुरी किंवा भेळ, या दोन्ही गोष्टी, किंवा मला तर इथली एसपीडीपी आवडते. पण आज आपण पाणीपुरीचा विशेष भाग करतोय म्हणून आपण पाणीपुरीसाठीच इथे आलेलो आहे. परत इथलं ही पाणीपुरीचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं पाणी, जे गोड पाणी, घट्ट असं पाणी असतं आणि जे मिरचीचं पाणी आहे ते प्रॉपर मिरचीचं पाणी असतं. त्यात मिरचीचा ठेचा वगैरे अशा सगळ्या गोष्टींनी बनलेलं हे खरोखर मिरचीचं तिखट पाणी मिळतं आणि म्हणूनच हे पाणी इथल्या पाणीपुरीला उत्कृष्ट पाणीपुरी बनवतं. चला बघूया आनंदाची पाणीपुरी कशी येते. आणि अजून एक गोष्ट आवर्जून जी मला सांगायची आहे ती म्हणजे अनंता भाऊ, ते इथे आल्या की तुम्ही गोड पाणीपुरीपेक्षाही गोड बोलणारे असे अनंत भाऊ प्रत्येक गिरायकाला मालक म्हणून संबोधित करूनच सुरुवात करतात, की जेणेकरून अनोळखी माणूसही त्यांच्याशी एकदम खुलून मोकळेपणाने बोलतो. चला परत आनंद भाऊंची पाणीपुरी आपण टेस्ट करून बघूया. इथेही आनंद भाऊची पाणीपुरीमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथे एक एक सिंगल पाणीपुरी ही देतात आणि लाडही पुरवले जातात. कांदा, कोथिंबीर. भाऊ शेव राहिली, शेवही तुम्हाला जर पाहिजे असेल तीही मिळते. चला पाणीपुरी बघूया आनंद भाऊंची पाणीपुरी. तोच झटका तिखटपणाचा जो पुण्याच्या पाणीपुरीत हवा. कशी आहे? ओव्हर ऍक्टिंगचं दुकान. आणि इथे ही अशी छान मसाला पुरी पण मिळते. 23 वर्ष. आणि काय काय इथे प्रसिद्ध आहे? हो, सर्वच मसाला पुरी, एसपीडीपी, लोकांची पसंत आहे. पाणीपुरी, हम्म. मसाला पुरी पण जास्त खातात. ओके. आणि इथे जर यायचं असेल तर पत्ता साने डेअरी चौक, भांडारकर रोड, साने म्हणूनच ओळखतात इथं. ओके. पूर्वी पलीकडे होतं, आता इकडे घेतलंय, त्यामुळं तरी सानेच म्हणतात लोक. ठीक आहे. म्हणजे भंडारकर रोड सांडेरीच्या शेजारी. हो. आणि
पाणीपुरीचे दर पाणीपुरी 30 रुपये प्लेट आहे. आणि किती पाणीपुरी येतात? 5 पाणीपुरी 1 मसाला. मसाला. ओके, चालेल, धन्यवाद. इथे एक युनिक मिळणारा पदार्थ म्हणजे हा बीज का दम. बीज का दम म्हणजे हा मसाला पुरी असतो. त्याच्यात मसाला पुरी येते आणि हे असं एक प्लेट सजवून देतात आपल्याला. पाणीपुरीच्या पुढच्या ठिकाणी जे आपण आलोय ते म्हणजे कमला नेहरू बागेच्या बाहेरच्या बाजूला जी खाऊ गल्ली आहे तिथे संगीता या गाडीच्या इथे. माझ्या लहानपणीपासून ही गाडी इथे आहे. जवळपास मला वाटतं 30-40 वर्ष तर नक्कीच झाली आहेत. आणि इथे भेळ पाणीपुरी ही सगळ्यात जुनी अशी गाडी आहे. त्या गाडीची जागा आधी जुनी बहुतेक पलीकडे होती, पण जागा इथे बदललेल्या आहेत. पण गाडी हीच आहे. गाडीवरची माणसंही बदललेली आहेत. कमला नेहरू पार्कच्या इथे पाणीपुरी खायला संगीतामध्ये नक्की येतो. बघूया संगीताची ही पाणीपुरी कशी येते. इथे तुम्हाला एक पाणीपुरी मिळते, पण गर्दी पाहता मी त्याच्याकडनं बनवूनच घेतली. एका प्लेटमध्ये साधारण 6 पाणीपुरी येतात. तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट, गोड, मीडियम अशी तुम्हाला मिळते. इथल्याही पाणीपुरीचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं पाणी, तिखट पाणी, गोड पाणी जे मिळतं एकदम उत्कृष्ट असतं आणि त्याच्यामुळे या पाणीपुरीला चांगली चव येते. किती वर्षापासून आहे? 1970 पासून आहे. ओके. आणि इथे पाणीपुरीचा दर काय? पाणीपुरीचे 25 रुपये. 25 रुपये. आणि किती पुरी येतात? 6 पुरी असतात. ओके, चालेल, ठीक. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.